भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर या अमेरिकेच्या 2 अंतराळवीरांनी 5 जूनला बोईंग स्टारलाइनच्या चाचणीसाठी पृथ्वीवरून आकाशात झेप घेतली। या मोहिमेची कामगिरी ही फक्त 8 दिवसांची होती, परंतु तसं घडलं नाही आणि आता हे दोघे 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकून राहणार असल्याची शक्यता आहे। हे दोघे पृथ्वीवर परतणार कसे आणि अंतराळात राहण्याचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत आहे याबाबत आज आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी पौर्णिमा शिंदे, आपण पाहत आहात सातारा न्यूज। चला तर मग पाहूयात आजचा हा स्पेशल एपिसोड। वर्षाच्या सुनीता विल्यम्स आणि नासाचे अंतराळवीर 62 वर्षाचे बॅरी बुच विल्मर यांच्यासोबत बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले। या स्टारलाइन यांची ही पहिली मानव मोहीम होती। अंतराळयान हे कसं काम करतं, याचा नियमित वापर केला जाऊ शकतो का, ही मोहीम करण्यासाठी हे दोघे अंतराळात गेले होते। खरं तर ही मोहीम चालू होण्या अगोदरपासूनच या मोहिमेमध्ये अनेक अडचणी आल्या। हे 2 अंतराळवीर अंतराळात पोहोचले खरं, परंतु तेथेच अडकून पडले। याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ। अंतराळात पोहोचल्यानंतर यानात 4 ठिकाणी हेलियम गळती वाढली, यामुळे जेट विमान निकामी झालं। आता सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्याशिवाय अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच यांचे पृथ्वीवर परती शक्य नाही। एका वृत्तसंस्थेनुसार नासा या गळतीचे आणि इंजिनचे पुन्हा परीक्षण करणार आहे। त्यानंतर पुढील परतीची तारीख निश्चित केली जाईल। या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी पर्याय एकच ठरू शकतो, तो म्हणजे सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणारं एक नवीन मिशन। स्पेस एक्स क्रू ड्रॅगन क्राफ्ट हे अंतराळयान सप्टेंबर महिन्यात आकाशात मोहिमेसाठी अंतराळात झेपवणार आहे। याआधी या यानात 4 अंतराळवीर पाठवण्याचं ठरलं होतं, पण आता मात्र या यानात 2 जागा रिकाम्या ठेवण्यात येतील आणि फेब्रुवारी 2025 मध्ये परत येताना हे यान या 2 अंतराळवीरांना घेऊन येईल, अशी आशा वर्तवली जात आहे। 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे अंतराळवीर आता 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये असतील आणि हे अंतराळवीर क्रू ड्रॅगनने परतणार असतील तर स्टारलाइन अंतराळयान हे कॉम्प्युटर कंट्रोलने कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीवर परत आणलं जाईल। नासाच्या स्पेस ऑपरेशनचे संचालक यांनी पत्रकारांशी बोलताना गेल्या 2 आठवड्यातल्या घडामोडी पाहता स्टारलाइन क्रू शिवाय परत आणलं जाण्याच्या शक्यता वाढल्या आहेत। म्हणूनच परिस्थिती हाताळता यावी यासाठी आम्ही बारकाईनं सर्व पर्यायांचा विचार करतोय। स्पेस एक्सच्या यानाद्वारे अंतराळवीरांना परतावं लागणार ही बोईंगसाठी नाचक्कीची बाब आहे। गेल्या अनेक वर्ष या कंपन्यांमध्ये अंतराळ प्रवासासाठी स्पर्धा सुरू आहे। या पहिल्या स्टारलाइन मिशन नंतर या यानाचा कॅप्सूलचा वापर अंतराळवीरांची स्पेस स्टेशनमधून ने-आण नियमितपणे करता येईल अशी आशा होती। गेल्याच आठवड्यात नासाचे यान स्पेस एक्स रॉकेट वापरता या 2 अंतराळवीरांसाठी इंटरनॅशनल स्पेस सेंटरला अन्न, कपडे आणि गरजेच्या इतर गोष्टी पाठवल्या आहेत। हे संपूर्ण सगळं ठीक आहे, परंतु अंतराळात दीर्घकाळ वास्तव्याचा या 2 अंतराळवीरांच्या शरीरावर काय परिणाम होतोय हे आपण पाहूयात। अंतराळामध्ये शरीरामध्ये सर्वात मोठा परिणाम होतो तो म्हणजे गुरुत्वाकर्षण नसल्याचा। गुरुत्वाकर्षणाची ओढ नसल्याने हातापायाच्या स्नायूंचे प्रमाण आणि हाडांची घनता कमी व्हायला लागते। ताठ उभे राहण्यासाठी ज्या स्नायूंची आपल्याला मदत होते असते ते म्हणजे आपल्या पाठीचे, मानेचे पोटऱ्या, मांडीचे स्नायू यावरती सगळ्यात जास्त परिणाम होतो, कारण मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये या स्नायूंना कामच राहत नसल्यामुळे हे स्नायू कमकुवत होऊन जातात। अंतराळातील 2 आठवड्यांच्या वास्तव्यानंतरच मसल मास अगदी 20% कमी होऊन 2 ते 6 महिन्यांच्या वास्तव्यानंतर 30% कमी होते। यासोबतच शरीरातील सांगड्यांवरती, हाडांवरती पृथ्वीसारखा कामाचा ताण नसतो, त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन त्यांच्यातील शक्ती कमी होते। 6 महिन्यांच्या काळात अंतराळवीरांच्या शरीरातील 10% बोन मास कमी होतं। याच तुलनेत पृथ्वीवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये हेच प्रमाण वर्षाला 0.5 ते 1% असतं। यामुळे अंतराळवीरांना
फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं आणि हे फ्रॅक्चर भरून येण्यासाठी खूप वेळ लागतो. पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरातील हाड पहिल्यासारखे व्हायला कमीत कमी 4 वर्ष लागू शकतात आणि यासाठी अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये असताना रोज 2.5 तास व्यायाम करतात आणि चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करतात. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने या अंतराळवीरांचा कणा प्रसरण पावतो आणि त्यांची उंची थोडीशी वाढते. पृथ्वीवर असताना आपल्या शरीरातील रक्त खाली वाहतं आणि हृदय हे रक्त पुन्हा पंप करून वर पाठवतो. परंतु अंतराळात ही प्रक्रिया बिघडते आणि डोक्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त रक्त साठायला सुरुवात होते. यातील काही द्रव्य डोळ्याच्या मागच्या बाजूस आणि ऑप्टिक नर्वच्या भोवती साठून सूज येऊ शकते. त्यामुळे दृष्टीवरती परिणाम होतो किंवा डोळ्यांच्या रचनेवरती परिणाम होतो. अंतराळात 2च आठवडे राहिल्यानंतर हे सर्व घडायला सुरुवात होते. परंतु वाढत्या कालावधीमध्ये हा धोका आणखी वाढू शकतो. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडत चंद्रापेक्षा दूरच्या अंतराळ मोहिमांसाठी ही सगळी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कारण मंगळावरती अंतराळ मोहीम काढायची म्हटलं तर जाऊन परत येण्यासाठी सध्याच्या आकडेवारीनुसार 1100 दिवस लागतात, म्हणजे 3 वर्षापेक्षा देखील जास्त काळ लागण्याचा अंदाज आहे. मंगळावरती हे अंतराळवीर ज्या यानाने जातील ते इंटरनॅशनल स्पेस पेक्षा बरेच लहान असेल. मग आता स्टारलाइनने हे अंतराळवीर घरी परत कसे परतणार यासाठी निर्णय घेण्यासाठी काही काळ लागणार असल्याचं नासाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तोवर हे अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून पृथ्वीला फेऱ्या घालतील आणि पृथ्वीवरील लोकांचं या अंतराळवीरांच्या परतीकडे लक्ष लागून राहिलं आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.